हे काजळ ना मी घरी बनवलं आहे. छान आहे ना? हे मी खास माझ्या बाळासाठी बनवलं आहे. हे फक्त बाळासाठीच नाही, तर तुम्ही अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे यूज करू शकतात, कारण हे ऑर्गॅनिक आहे. आता ना आपण काजळ कसं बनवायचं ते बघूया. तर यासाठी ज्या वस्तू लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवले आहेत. यामध्ये ना मातीची पंती जी आपण दिवाळीला घराबाहेर लावतो, कापूस हा उत्तम क्वालिटीचा असायला हवा, बदाम मी इथे 2 घेतले, तुम्ही 1 किंवा 2 असेही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर ओवा मी घेतलेला आहे. ओव्यामुळे ना सुगंध आणि टिकाऊपणा हा मिळतो काजळाला. आणि त्याचबरोबर इथे मी गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे. आता इथे ना आपण बदाम हे बारीक करून घेणार आहोत, कारण बदाम आणि ओवा हे आपल्याला कापसामध्ये रुळवून घ्यायचं आहे. आणि आपण त्या कापसामध्ये बदाम आणि ओवा पसरवून घेतलेला आहे. आता इथे ना तुम्ही कापसाची एक तर जाड वातही तयार करू शकतात किंवा पोटलीही तयार करू शकतात. तर मी इथे पोटली तयार केलेली आहे. पोटली ही मी थोडी जाडसरच ठेवलेली आहे, कारण माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, सो मी इथे पोटली केलेली आहे. आणि त्यानंतर मी दिव्यामध्ये थोडं तूप घेतलं आहे आणि त्यानंतर तुपामध्ये पूर्णपणे पोटली ही भिजवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण पोटली भिजल्यानंतर आता मी हा दिवा लावणार आहे. जाडसर वात जर ठेवली ना तर वेळ जरा खूप जास्त लागतो, त्यामुळे मी इथे पोटली तयार करून घेतलेली आहेत. आता तुम्ही बघू शकता मी इथे दिव्याच्या हाईटप्रमाणे 2 ग्लास बाजूला ठेवले आहेत. तुम्ही हवं तर तुमच्याकडे असेल तर चुलीप्रमाणे आपण 3 दगड मांडतो तेही तुम्ही करू शकता. तर मी इथे 2 ग्लास घेतलेले आहे. आणि त्यानंतर मी खाली दिवा ठेवल्यानंतर तुम्ही अशी प्लेट घेऊ शकतात. प्लेटच्या ऐवजी मी सजेस्ट करेल तर तुम्ही एक खोलगट वाटीही घेऊ शकतात, पण इथे मी प्लेट घेतलेली आहे. आता इथे ना दिवा आपल्याला तोपर्यंत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत तो स्वतःहून विझत नाही आणि आपलं काजळ पूर्णपणे रेडी होत नाही. जेव्हा आपली प्लेट थंड होणार तेव्हाच आपल्याला हे काजळ गोळा करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपला दिवा हा कंटिन्यू 2 तास ऑलमोस्ट चालला होता. त्यानंतर आपलं काजळ प्लेट थंड पडल्यानंतर आपण सगळं काजळ हे एकत्र करणार आहोत. ग्लासची हाईट खूप जास्त झाली होती, त्यानंतर मी ती स्किप करून नंतर छोटे कप ठेवले होते. आता तुम्ही बघू शकतात इथे आपलं शुद्ध घरगुती काजळ रेडी झालं आहे आणि आपण हे छोट्या कंटेनरमध्ये झाल्यानंतर ते मिक्स करून ठेवणार आहोत. हे पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं होममेड काजळ आहे, जे तुम्ही खूप दिवस यूज करू शकतात. आपल्या बाळांसाठीही आणि आपल्या स्वतःसाठीही खूप सुरक्षित आहे. हे तुम्ही एका कंटेनरमध्ये भरून ठेवल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पॅराशूट ऑइल मिक्स करून ठेवू शकतात, कारण याला थोडासा ओलसरपणा येतो आणि हे काजळ खूप दिवस टिकतं. तर बघू शकतात आपण एका कंटेनरमध्ये आता हे काढून घेणार आहोत. रोजच्या वापरासाठी योग्य आणि डोळ्यांना थंडावा देणारं असं हे नैसर्गिक काजळ आहे, जे आपण घरी बनवलेलं आहे. हे बनवताना ना हात इतके काळे होतात ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. हे बघू शकता तुम्ही किती डार्क काजळ इथे आपला तयार झालेलं आहे. बघू शकतात अशा पद्धतीने आपण घरी काजळ बनवलेलं आहे. माझ्या बाळासाठी बनवलेलं मी होममेड आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं हे काजळ आहे. बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.